सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या शिमग्याच्या निमित्ताने आणि शिमग्याच्या वतीने. शिमग्याच्या सणाचे दिवस चालू आहेत आणि आजचा हा दिवस उजाडलेला आहे पुन्हा नव्याने. आणि नव्याने पुन्हा तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे या शिमग्याच्या निमित्ताने. ती आहे आई माटवणच्या झोलाईची. आणि माटवणची झोलाई ही सातांबा गावात दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी अगदी आगमन होईलच थोड्याच वेळात. अगदी सनईच्या सुरात आणि ढोलांच्या ताशाच्या आवाजात ही पालखी येईल. तर आपण बघूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शिमग्याच्या आणि होळीच्या शुभेच्छा. तर भेटूया आता पालखी आल्यावरच. आई झोलाई माटवणची 84 गावाची मालकीन असं म्हटलं जातं तिला खास करून. तर तिच्या आमच्याकडे आले श्रेया फुल हातात घेऊन मला वाटतं तयारीत आहे. पालखी येणार आहे ना. श्रेया कुठं तुझं गाव कोणतं सांग? आडे. आमची श्रेया बघा आडे कशाला आली तू? शिमग्याला आले होळीला ना, पालखी बघायला ना. फुल उचल पडलं. हां, तर श्रेया आत्ता पालखी बघायसाठी आलेली आहे. आणि श्रेयांच्या बाबांची तब्येत बरी नाही ना आजोबांची, तिला त्यांना पण बघायला आली आहे श्रेया ना. बरोबर ना श्रेया? बरं, तुला काल बगीराने कुठे चावलं ते सांग? इथे चावला. अच्छा. बगीराने त्याला फटका द्यायचा आला की जवळ. हां, मग तो चावणार नाही तुला. आपण वाट बघतो या झोलाईच्या आगमनाची. आणि झोलाईची पालखी येणार म्हणून मावशीने यावर्षी काय अंगण घराचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे अंगण हे नाही आहे, परंतु रांगोळीचे सुद्धा कणे काढलेले ते बघतोय आपण. अगदी सारवण थोडंसं देऊन काम चालूच आहे अजून. आणि मावशी दारात बघा उभी राहून वाट बघते कधी येते झोलाई आई आणि दर्शन होत आहे मला म्हणून. इकडे आमची निशा पण आलेली आहे खास करून. दरवर्षीप्रमाणे कधी कधी तिची म्हणजे भेट होते, कधी कधी नाही होत. आणि चंडिका देवी कुठे आहे माहीत नाही, खाली गेली असेल ती. हां, ते काय खाली. सो मित्रांनो, आपण बघतोय की सगळे या देव्या बसलेल्या आहेत झोलाई आईची वाट बघत. सगळेजण. छोटी देवी ह्या दोन दापोलीतून आलेल्या आहेत, मुंबईतून आलेल्या आहेत. हां, विशाल आमचा जाऊन आला होता भेट घेण्यासाठी, परंतु पालखी अजून सुकोंडीत आहे. आपण जिची आतुरतेने वाट पाहत होतो सकाळपासून, त्या झोलाई आईचं आगमन झालेलं आहे. आणि नेहमीच्या वंश पारंपरिक ज्या स्थानावरती येऊन जोशांच्या इथे येऊन ती स्थानबद्ध झालेली आहे. आणि खरोखरच सर्व खेळांचं पुन्हा एकदा मनापासून या माटवणच्या झोलाईच्या खेळांचं सगळं मनापासून स्वागत करतो. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना नमस्कार सर्वांना. आणि यावर्षी लेट झालात भरपूर असं पुन्हा एकदा मी विचारतोय, कारण का पालखी दरवर्षीप्रमाणे थोडीशी लेट झाली, काही कारणास्तव असतं. शेवटी खेळी वगैरे आणि सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे लेट झालं. परंतु मात्र सातांबे गावाला भेट दिल्याशिवाय जात नाही हे मात्र ठरलेलं आहे. आणि आज आपल्याकडे ती दर्शन देण्यासाठी गाव भेटीला सातांबेची आलेली आहे. दे कुठे गेलाय?
तर आई झोलाईच्या चरणाशी अगदी गाराणं बुवांचं चालू आहे आणि त्यासाठी या झोलाई आईच्या भेटीसाठी आपल्या गावातल्या ज्या काही महिला सालाबादप्रमाणे ओटी घेऊन येतात दरवर्षीप्रमाणे आणि या शिमग्याचा उत्सव अगदी आनंदाने साजरा करत असतात. हा हर्षोल्लास कारण का या आपल्या गावात पालख्या आल्यामुळेच आपल्याला अत्यानंद प्राप्त होत असतो, समाधान होत असतं आणि म्हणून अशा पालख्या येऊन हा होळी आणि शिमगा आपला सण अगदी या थाटामाटात साजरा होत असतो. आणि लागलेली ही सगळी या ओट्यांची साठी लागलेली ही लाईन आपल्या गावातल्या लोकांची. तर अशा प्रकारे आपला हा शिमगा उत्सव हा आई झोलाईच्या येण्याने अगदी आनंद हा साजरा होत आहे. आणि शेवटला आपण आता जाताना निरोपसुद्धा देणार आहोत. ही काठी आहे, ही काठी थोडी नाचवली जाते अंगण्यात कारण का पालखी नाचवली नसतात, परंतु ही काठीचं नक्कीच नाचवण्याचा आनंद या सगळ्यांना घेता येत असतो. मित्रांनो आपण बघणार आहोत की पालखी तर नाचत नाही पण काठी नाचवणार आहे, काठीचा नाचवण्याचा पण आनंद घेऊया. पारंपरिक जी काठी आहे पुन्हा अगदी जाण्यासाठी निरोप देतोय कारण आपल्या गावभेटीसाठी आली होती आणि आता परतीच्या प्रवासाला तिच्या या निघालेल्या पुढच्या गावाला भेट देण्यासाठी, भक्तांची भेट घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा या आई झोलाईच्या चरणी वंदन करतो आणि सगळ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा या शिमग्याच्या होळीच्या निमित्ताने देऊया आणि तिचा निरोप घेऊया.